गुड मॉर्निंग. बघू आज आपला दिवस कसा जातो. आज आम्ही वापस जाणार आहे. तर बघू आज आपला दिवस कसा जातो. आज माझा क्लास नाही होता. मी आता सुटली. आता वाजले आहे 10:15 वाजले. मी आता सुटली. तर बघू मग आज आपला दिवस कसा जातो. आता माझी आंघोळ वगैरे झाली आहे. तर बघू आम्ही किती वाजता जाणार आहे. तर आता 12:30 वाजले. 12:15 वाजले. 12:30 वाजतील लवकर. तर बघू आपण किती वाजता जाऊ. तर त्यानंतर आम्ही ते सगळं सामान पॅक वगैरे केलं होतं. अर्धं सामान आम्ही बस स्टॉपवरती नेऊन ठेवलं होतं आणि डुगू वगैरे सगळी तयारी झाली होती. आणि नंतर मी काकाजी आणि डुगू आम्ही गाडीने गेलो. मावशी पायदळ आली. त्यानंतर इथे मामा पण आला होता माझा, तुम्ही बघू शकता. आणि हे आमचं सगळं सामान आहे. तुम्ही बघू शकता किती सारं सामान आहे. त्याच्यानंतर आम्ही 2-3 बस अशा सोडल्या कारण कोणत्याच्यात गर्दी होती. आणि 2-3 बस अशाच गेल्या कारण मावशी येतपर्यंत आणि आम्ही येतपर्यंत आम्ही अशाच बस सोडल्या. आणि त्याच्यानंतर आम्हाला फायनली एक बस भेटली. त्याच्यात आम्ही सर्वात पहिले जागा सापडली. त्याच्यात पण खूप गर्दी होती. मग आम्ही जागा सापडल्यानंतर सगळं सामान वगैरे ठेवलं. मावशी आणि काकाजी माझ्या मागे बसले आहे. आणि त्याच्यानंतर आम्हाला 6:30 वाजता बस भेटली होती. तर आम्हाला येतपर्यंत 8:30 वाजले. तर फायनली आम्ही 3 तासानंतर पोहोचलो. आणि ते तुम्ही बघू शकता की आम्ही सगळं सामान वगैरे काढलं. म्हणजे इथे ही लास्ट बस होती. आता ही बस कुठंच नाही जाणार होती, तर ही इथेच थांबली. आणि आमचं सर्व सामान तुम्ही बघा इथे मागेच आहे. त्याच्यानंतर सर्वात आधी मी उतरली. मग पूर्ण बस रिकामी झाल्यावरती मावशी, काकाजी आणि डुगू उतरले. बस रिकामी झाल्यानंतर आम्ही सर्व सामान काढलं कारण कोणाला प्रॉब्लेम नाही झाली पाहिजे म्हणून. त्याच्यानंतर वाटलं की आमची एक पिशवीच राहिली आहे इथे. तर काकाजी एक सामान आणतच होते. तसे तर पहिले आम्ही छोटं सामान आणला. त्याच्यानंतर काकाजीने जी चिमणी वगैरे आहे ते सगळं सामान आणलं. तुम्ही बघू शकतात. नंतर काकाजीनं इथे ॲटो आणण्यासाठी गेले होते. आम्ही डायरेक्ट घरी म्हणजे प्रायव्हेटच ॲटो केला. तर इथे आमचं सामान बघू शकता आम्ही कसं ठेवलं आहे. खूप जास्त सामान होतं. आणि त्याच्यानंतर फायनली काकाजीने मग ॲटो आणला. म्हणजे पहिले बसमध्ये सामान ठेवलं आहे, मग बसमधलं सामान काढणे. आता परत ॲटोत आम्हाला इतकं सगळं सामान ठेवावं लागेल. आणि घरी गेल्यानंतर परत आम्हाला पूर्ण सामान काढावं लागणार आहे. तर इथे डबल काकाजी तेच पूर्ण सामान ॲटोमध्ये ठेवत होते. त्यानंतर ॲटोत सामान ठेवल्यानंतर आम्ही घराकडे आलो. आणि नंतर घरी आल्यानंतर मावशीने स्वयंपाक वगैरे केला. नंतर आम्ही जेवण केलं. आणि डुगू बघा इथे काय म्हणताय. तर आता आपण उद्या भेटू. गुड नाईट. गुड नाईट.